या ठिकाणी संघर्ष कामगार संघटना या संघटनेच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे। या धरणे आंदोलनाची नेमकी पार्श्वभूमी काय सांगाल? मी संघर्ष कामगार संघटनेचे अध्यक्ष, आरोग्य कर्मचारीचा अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष थॉमस नवगिरे साहेब आणि माझे पत्रकार बंधूंनो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर यांच्या जेव्हा छत्रपती शिवाजीराजांच्या विचारधारणेवर ही संघटना चालत आहे। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी यांनी 250 लोकांपेक्षा जास्त लोक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती केलेलं आहे। मात्र गेले 4 महिने झाले या कर्मचाऱ्याचा पगार मिळाला नाही। त्यासाठी आज धरणे आंदोलन केलेलं आहे आम्ही आणि शासकीय परिपत्रकामध्ये 240 दिवस झाल्यानंतर कायम सेवेत करून घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा आदेश असताना सुद्धा ही प्रक्रिया महाराष्ट्र शासन आणि ही आरोग्य यंत्रणा राबवण्यातलं दिसून येत नाही। तर त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत की आहे तो कर्मचारी स्टाफ हा कायम सेवेत करून घेतला पाहिजे आणि खाजगीकरणातल्या जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती करणाऱ्या कंपन्या रद्द करून आहे तो स्टाफ पूर्ववत कायम सेवेमध्ये करण्याचं आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहे। आज 4 महिन्याचा पगार न दिल्यामुळे आज आमच्या कित्येक कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। यांचा तुटपुंज पगार एक 11,000, 12,000, 15,000, 20,000च्या आसपास पगार आहे। त्याच्यामध्ये सुद्धा हे कर्मचारी सातत्यानं आपलं स्वतःचं हॉस्पिटल, स्वतःचं घर आहे ह्या पद्धतीनं ही सेवा देण्याचं काम कर्मचारी करत आहे। अद्याप कुठल्याही सेवेमध्ये या कर्मचाऱ्यांनी खंड केलेला दिसून येत नाही। त्यामध्ये प्रत्येक वेळेवर काम, वेळेवर सुट्टी, ज्या सूचना आहे सी सरांनी दिलेल्या त्या सूचनाचं काटेकोरपणे कर्मचारी पालन करतात। मात्र CS मॅडम डोळं झाकूनपणे 4 महिने पगार झाला तरी कुठलंही स्वरूपातलं पत्रव्यवहार केला नाही किंवा ह्या कामगारांना न्याय मिळवून द्यायचं काम या CS मॅडमने केलेलं नाही। यासाठी माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची आम्ही 7 तारखेला मुंबईला जाऊन लेखी स्वरूपात त्यांना आम्ही निवेदन देणार आहेत की पगार वेळेवर झाला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट बेसिक पद्धत बंद झाली पाहिजे, आहे तो स्टाफ, कर्मचारी स्टाफ, तो स्टाफ कायम सेवेत केला पाहिजे। यासाठी आमचा लढा आहे। आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करून या माझ्या कर्मचाऱ्यांना 100% न्याय द्यायचं काम हा संघर्ष कामगार संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी जाहीरपणे करतो। आंदोलनाचा तुम्ही पवित्रा या ठिकाणी पुकारलेला आहे, यानंतरही तुमच्या आंदोलनाला समजा या ठिकाणी जर यश मिळालं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आज पगारीचा विषय हेमंत भांबरे जो त्या मॅनेजिंग डायरेक्टर आहे त्याने हेमंत भांबरेंना सांगितलं की 3 महिन्याचा पगार मी 4 दिवसामध्ये करतो। आजच्या आज पगार करण्याचे आजच्या आज एक पगार करतो, उद्या एक पगार करतो आणि 4 दिवसांनी एक पगार करतो। पगाराचा विषय संपला। मात्र कायम सेवेत कॉन्ट्रॅक्ट बेसिक पद्धत बंद झाली पाहिजे आणि ह्याच कर्मचाऱ्याला कसं कायम सेवेत करायचं ही कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये मी याचिका दाखल करणार आणि ह्या कर्मचाऱ्यांना 100% सेवेत मी घेतल्याशिवाय गप राहणार नाही।